टीव्हीवर यायचं, इकडे यायचं, एक काहीतरी मांडायचं. आता तुम्ही बघा, ते ब्राझिलियनचं काय त्यांनी एका मुद्द्यासाठी टीव्हीवर हे ते काही प्रेझेंटेशन वगैरे राहुलजींनी आमच्या मस्त केलं. ब्राझिलियन 20 ठिकाणी मतदान केलं, 22 ठिकाणी मतदान केलं. आणि बघा कशी त्याला चोरी म्हणतायत. तुम्हाला माहिती आहे, सगळ्या पेपरमध्ये नंतर आलं. त्या ब्राझिलियन मॉडेल जी आहे, जिचा फोटो त्याच्यात आहे मतदार यादीमध्ये, तिनं स्टेटमेंट दिलं मैंने कभी इंडिया गई ही नहीं, देखा ही नहीं मैंने इंडिया कभी. काय करतोय आपण? आणि लोकांचं जे मतदान होतं त्याला तुम्ही चोरी म्हणताय. हा लोकांवर अन्याय आहे. लोकांवर तुम्ही एक प्रकारे शंका उत्पन्न करताय जनतेवर. थोडं खाली तळागाळात जाऊन बघा. एखाद्या बूथवर जाऊन बघा. हे जे नेते आहेत, आमचे राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, राहुलजी असतील, एक बूथ त्यांनी आता या नगर परिषदमध्ये सांभाळावं. असलियत दूध का दूध पाणी का पाणी समोर. हे बघा, एक साधारण काँग्रेसचा कार्यकर्ता, भाजपचा, शिवसेना कार्यकर्ता सुद्धा चांगल्या प्रकारे सांगू शकतो की काय आहे आणि काय नाही. कारण ते अभ्यास करतात बूथचा, लिस्टचा. त्यांना एक एक घर माहिती असतं. खरं ब्राझिलियन मॉडेल तिथं आलीच नाही बिचारी. झालं कसं? मग तिच्या आता मतदार यादीमध्ये कशी नावं घुसडता येतात? बरोबर. आता हे रोहितजींनी सांगितलं ट्रम्पचं. बघा, ट्रम्पचं नाव आलं त्याच्यात. अरे बाबा, तुझा जे शेवटी मतदार यादी कोण बनवते? छोटे छोटे कर्मचारी असतात. नाही, इलेक्शन कमिशन मध्ये छोटे कर्मचारी ना, ग्राउंडवरचे आपले तलाठी, गुरुजी वगैरे सगळे आमचे शिक्षक हेच करत ना. बरोबर. माझे याच्यामध्ये आता माझ्या एखादा खूप जवळचा आहे, असतात सगळे पॉलिटिकल लोकांचे कनेक्शन असतात. ते छोटे छोटे अधिकारी घरच्या सारखे असतात. अरे यार, ट्रम्पचं नाव टाकून दिलं लागते काय? चल प्रॉपर ट्रम्पचं नाव. अरे व्हॉट इज दिस मॅडनेस? चुकीचं जन ते. चुकीचा केली कोणी? तुम्हीच करायला लावली ना. तो यादी बनवणार कधीच ट्रम्पचं टाकणार नाही. कर्मचारी हे मला प्रोपगंडा करायचा, मला काहीतरी हे करायचं आहे, मला हाईप करायचं आहे, मला नेता बनायचं, मला काहीतरी असं सेन्स लोकांमध्ये हे टाकायचं आहे, त्याच्यासाठी आपणच करायला लावतो.